शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत. एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत. अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य. पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? पण मी आज 2-3च गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत. खरं तर हे 4,500 मतदार आहेत. 4,500 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत. हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं. ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत? इकडे ना, या साईडला आहे माझ्या. मी जातो, मी तिकडे जातो डायरेक्ट लेफ्टला. मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवतोय. जुलैपर्यंतची. 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली. 1 जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय. याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17,29,456 मतदार आहेत. याच्यापैकी 62,370 हे दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार 16,74,861 आणि दुबार मतदार 60,231. मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत 15,90,710 आणि दुबार मतदार आहेत 92,983. मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल मतदार आहेत 16,81,048 आणि दुबार मतदार आहेत 63,740. मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत 14,37,776 आणि दुबार मतदार आहेत 50,565. मुंबई साऊथ मतदार आहेत, हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलैपर्यंतची, 1 जुलैपर्यंतची 15,15,993 आणि दुबार मतदार आहेत 55,205. नाशिक लोकसभा मतदार आहेत 19,34,349 आणि दुबार मतदार आहेत 99,673. मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत 19,85,172 आणि दुबार मतदार आहेत
1,45,000 1,45,636 एवढे दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभा 17,12,242 दुबार मतदार आता आहे. तिकडे 1,02,002. हे ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत 2,09,981. लोक म्हणतील की बाबा हे आकडे तर बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या? का घ्या? कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत. 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला. अजून 1 वर्ष गेलं. पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं. याला काय निवडणुका म्हणतात?